पकडला असता अजून एक मोठा धक्का लागला असता केवाले टीमला. मात्र ते चित्र पाहायला मिळालं नाही आणि इथून मात्र जेल सोडल्यानंतर फलंदाज आता कुठल्या रीतीने फलंदाजी करेल याकडे प्रेक्षकांच्या नजरा जरूर पाहायला मिळतात. मात्र या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये जर प्रकाश आपण पाहिला तर 2 फलंदाजाचा झेल सोडला होता आणि त्यामध्ये जबरदस्त फलंदाजी जरूर आपण आकाशशी पाहिली होती. एदुटणे संघाचा ज्यानं 36 धावा एकट्यानं बनवल्या होत्या आणि इथून मात्र सुकऱ्याचा झेल सोडला जातोय. अक्कू टप्प्याचा बॉल होता, वेग भरपूर पाहायला मिळतोय, अगदी गतीमध्ये परिवर्तन देखील पाहायला मिळतोय. टप्पा पडला, थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय. एस्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण केलं जातं, डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर अद्यापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत, 1 विकेट आल्या, 2 चेंडू निर्धाव फेकलेत. मिडल षटक फेकणार का, हे विक्रम केलं जाईल का, आता प्रेक्षकांच्या निश्चित मनामध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मैदानामध्ये शतरक्षक तैनात, एक सिंगल आले, एका सिंगलच्या मदतीने संघाचा श्री गणेश केला जातोय. आपल्या डावाची सुरुवात मात्र सुकऱ्याच्या माध्यमातून केली जातोय. सांघिक अकाउंट ओपन केलं जातोय 1 या धावसंख्येवरती. 3 षटकांचे सामने मैदानाच्या आतमध्ये जरूर केले जातील. मात्र 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त मित्र म्हणे प्रकाश 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील. आणि फलंदाजीसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. बरीचशी मेहनत आयोजकांनी अगदी या स्पर्धेसाठी जरूर घेतल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न मात्र सत्यात उतरत असताना पाहायला मिळतं. लाऊडली अपील पाहायला मिळतं, चेंडू पॅडवरती अद्दळा जातोय आणि तिथून मात्र पंच फेटाळून लावले जात आहेत. तोपर्यंत जर आपण पाहायला गेलो तर ब्लॅक बायच्या स्वरूपात एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली, एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल, धावपलकेवरती जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. 2 धावा धावपलकेवरती या षटकातील. अजून जर आपण पाहायला गेलो तर शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स या शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने फेकला जाईल तर याकडे प्रेक्षकांच्या नजर जरूर पाहायला मिळतील. मागील 4 चेंडू जबरदस्त आपण पाहिले होत्या. अजून एक विकेट, फर्निचर डिस्ट्रो केला जातोय, अजून एक मोठा धक्का लागला जातोय. यावेळी परतावा लागेल फलंदाज सुकऱ्या निरगुणा. धक्का क्रमांक 2 लागला जातोय केवाले टीमला 2 या आकड्यावरती. दामणवाडी संघ पण लगेच शतरक्षण सजवा पहा. गोलंदाजी मार्क वरती रुपेश कडाळे आलाय. पहिलं षटक ज्या अनुषंगाने आपण पाहिलं रमेश कडाळीनं हाताळलं होता. अवघ्या 2 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या. त्याचनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रभात बल्ला, सोबतीला रामदासला आपण पाहतोय. सलामी झालेला फलंदाज रामदास सध्या स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. मात्र त्याला आता आक्रमण करावं लागेल, मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. मात्र त्याच्या बॅटमधनं धावा येणार का, आता हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना पडला असेल. नागेश शून्यावरती बाद झाला होता, तिथून संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आला होता. मात्र या आता 2 फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. त्याला दामणवाडी संघ कॉपरेट करा पहा. भरपूर उशीर झालाय मॅचला. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल, फलंदाज रामदासला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. रुपेश कडाळीचा पहिला बॉल, डावेच्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातोय. अगदी पंच आमच्याकडे वळला जातात. वाईट चेंडूच्या मदतीने अतिरिक्त 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल, धावपलकेवरती 3 वरती पोहोचला जातोय. 3 षटकांचा सामना आहे, 30 ते 35 बनवाव्या लागतील केवाले टीमला. जर का आपण प्रकाश पाहायला गेलो दामणवाडी संघाची फलंदाजी त्यांची ताकद आहे जरूर आपण पाहिल्या. मात्र या मॅच मध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल, आता याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज या रुपेश, खोलला टाकलेला चेंडू अगदी जड मध्ये, डायरेक्ट किटची नामी संधी आणि इथून मात्र पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळते. मात्र पंच इथून सांगतायत की 3ऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. स्क्रीनवरती निश्चित चेक केला जाईल. ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून जरूर केलं जातं. 3ऱ्या पंचांचा इशारा आला, इज नॉट आउट. फलंदाज आपल्या क्रीजवरती सुरक्षितपणे पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 सिंगल आले, 1 सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. रुपेश कडाळीचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे प्रकाश. अगदी जर आपण पाहायला गेलो तर वारंवार यॉर्कर चेंडू फेकले जात आहेत,
फलंदाजाला रोखण्याचं काम केलं जातं याही गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या अनुषंगाने पहिलं षटक संघाच्या संघनायकाने फेकलं होतं, रमेश कडाळीनं हाताळलेलं ते षटक अवघ्या 2 धावसंख्येचं जरूर होतं आणि त्याचनंतर पुन्हा एकदा वापसी निर्माण करून दिली जाते. फलंदाजाला रोखलं जातोय, धावसंख्येवरती अगदी ब्रेक लावला जातोय. अजून एक डॉट बॉल, मात्र इथून पंच आमच्याकडे वरतील वाईट चेंडू फेकला जातोय. उजव्या यष्टी बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू, अतिरिक्त 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 5 वरती जाऊन पोहोचला जातोय. 3 षटकांचे सामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या षटकावरती आक्रमण करावा लागेल. 1-2 मोठे फटके आले तर चांगली रणनीती पाहायला मिळेल, मात्र त्या रीतीची फलंदाजी केली जाईल का, आता हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर विचारला जाईल. मात्र त्याच्या बॅटमधून सध्या धावा येत नाही, कारण गोलंदाजी तितकीच दर्जेदार पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑल ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला जातोय, तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स मात्र अद्यापर्यंत या गोलंदाजांना जरूर चांगली गोलंदाजी केली. 6 धाबा खर्च केल्या, त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर अद्यापर्यंत 4 धाबा या गोलंदाजांना जरूर खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा आपण पाहिल्या होत्या. रमेश कडाळेनं फेकलेलं ते षटक होतं, त्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या आणि तिथून मात्र पुन्हा एकदा वापसी निर्माण करून दिली होती आपल्या टीमसाठी. मात्र गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाल्या. रुपेश कडाळे तयार. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज, खोलात टाकलेला चेंडू यॉर्कर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात तोपर्यंत मिळाल्या त्या 2 धावा. त्या 2 धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 8 या आकड्यावरती पोहोचला जातोय. धावा कशा येवो, सिंगल डबलला प्राधान्य दिला जातोय, मात्र धावा येणं महत्वाच्या. आता केवाले टीमसाठी संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातोय. ज्या अनुषंगाने सध्या मैदानाच्या आतमध्ये धामणवाडी संघाची गोलंदाजी चालू आहे, मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. फलंदाजाला पूर्णपणे रोखलं जात आहे, मोठे फटक्यांपासून अगदी दूर ठेवलं जातोय. यामागचं कारण गोलंदाजी अचूक पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल येतो. गुड्सलँड स्पोर्ट वरती चेंडू आदळला होता, उसळी थोडीशी कमी पाहायला मिळते आणि फलंदाजाला चेंडूचा समाचार घेता येत नाही. इथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, मात्र 2 चेंडू आता कुठल्या रीतीने फेकले जाते. 1-2 मोठे फटके आल्या तर चांगली रणनीती पाहायला मिळेल, मात्र नाही. या फलंदाजांना रोखलं जातोय, तर गोलंदाजी तितकीच तिखट केली जाते. फलंदाजांना अगदी आपल्या गोलंदाजच्या तालावरती रोखलं जातोय. यामागचं कारण परफेक्ट यॉर्कर मात्र इथे फेकले जात आहेत. फलंदाजाला पूर्णपणे रोखलं जातंय. सिंगल डबलला प्राधान्य दिला जातंय. मोठे फटके येत नाही, मात्र त्यामागे चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज रुपेश कडाळीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या गोलंदाजच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 2 धाबा होत्या, अद्यापर्यंत रुपेशनं खर्च केल्यात 7 धाबा. यावेळी चांगली चेंडू, यस अंपायर सिग्नल, नो बॉल. ओव्हर स्टेपचा नो चेंडू आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल अगदी तटस्थपणे आमचे पंच. किसन पारधी सरांना आपण, बबन पारधी सरांना आपण पाहतो. फ्रीडची नामी संधी असणाऱ्या फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी. फ्रीडसाठी इथून कुठल्या रीतीने केल केला जाईल आता आपल्या ते पाहणं मात्र तेवढाच महत्वाचं असेल. आणि या षटकावरती जर आपण प्रकाश पाहायला गेलो तर अद्यापर्यंत 5 चेंडू फेकत असताना 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार रुपेश. फ्रीडची नामी संधी समोर केलेला क्षेत्ररक्षक थोडीस खराब पाहायला मिळतोय. एका टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिल्या इनिंग मधील आजच्या दिवसातील पहिला दमदार चौकार, 4 धावा. षटक, तिसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती सचिन कडाळी येतो आहे गोलंदाजी मार्क वरती. तसेच याच ठिकाणी आम्ही विनंती करू नानू समरे आणि शांताराम उघडे दोघांनाही विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी दोदाणी गावामधील मराठीतील बुलंदाबाज ज्यांना आपण सातत्यानं पाहतो
अगदी नुकताच झालेल्या फणसवाडी दुंद्रे या मैदानावरती ज्यांचा गोड आवाज जरूर आपण ऐकला होता. टीमची टोटल धावसंख्या 14. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. आता या दोन फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. एका साईडला रामदासला आपण पाहतोय, सोबतीला पाहायला गेलो तर फलंदाज प्रभात भगत भल्ला या फलंदाजाला पण पाहतोय. रामदासचा विचार केला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला होता. 5 चेंडूमध्ये 4 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. आणि प्रभातचा विचार केला त्याच्या बॅटमध्ये देखील 3 चेंडूमध्ये 5 धाब्यांचे योगदान जरूर पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे केवाले टीमला. धावसंख्या बनवावी लागेल. दामनवाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करतोय. दामनवाडी संघाचा विचार केला फलंदाजीमध्ये भरणा असणारा संघ, मात्र आता त्याच्या विरोधामध्ये फाईट करत असताना 30 ते 35 बनवाव्या लागतील. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स या, मात्र 6 चेंडू आता कुठल्या रीतीने पेस केले जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा. पहिला चेंडू इथून फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज सचिन कडाली. पंचांच्या डावीकडनं उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. 10-12 पावलांचा रनअप. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इथून जर का आपण पाहायला गेलो तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला डॉट चेंडू फेकला जातोय. आता 5 चेंडूंचा खेळ संपला जातोय. 5 मध्ये 1-2 मोठे फटके आले तर चांगली रणनीती पाहायला मिळेल. 14 धावा, 2 विकेट. त्यामध्ये केवाले संघ आपण पाहतोय. संघाचा संघनायक आपण जरूर पाहिला होता नागेश, त्यानं संघाला नाराज केलं होतं आणि त्यानंतर सुक्रियानं देखील संघाला नाराज केलं होतं. तर सुप्तीला रामदासचा आणि प्रभातला आपण पाहतोय. हा ट्रॅकर होता. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न बॅटची जरूर आपण पाहायला गेलो तर बॉडीवर चेंडू आदळला जातो आणि चांगलं शतरक्षण निष्ठ्यांच्या मागे पाहायला मिळतोय. तोपर्यंत एकदा वेगाने कन्वर्ट केले. एका धावेनं संघ पुढे सरसावला जातोय. 15 या आकड्यावरती पोहोचला जातोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगले चेंडू पाहायला मिळाले होत्या. जरूर आपण पाहतो या षटकावरती चांगली गोलंदाजी केली जाते. ज्येष्ठ नागरिक खऱ्या अर्थानं चांगल्या कवटे साहेबांचं इथे शुभ आगमन होतोय. साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरसे स्वागत. फटका चांगला ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू रिलीज होतोय. एका टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मात्र 4 धाव्यांसाठी टोकला जातोय. अप्रभातच्या बॅटमधनं चौकार. तपासला जातो. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात या, मात्र एक साधा सोपा जेल होता. तो जेल सोडल्यानंतर या 2 धावा पाहायला मिळाल्या. प्रकाश हा जेल कदाचित टिपला असता तर या 2 धावा देखील वाचल्या असत्या दामनवाडी संघासाठी. आणि त्याच नंतर या 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. 21 या आकड्यावरती पोहोचला जातोय. षटकातील अजूनही जर का आपण पाहायला गेलो तर 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स या, मात्र 2 चेंडूंमध्ये आता कुठल्या रीतीने फलंदाजी केली जाईल. 1-2 मोठे फटके आले तर चांगली रणनीती जरूर पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो, मात्र एष्ट्यांच्या मागे थोडंसं पंबलिंग. सेकंड स्लिपचा शतरक्षक चेंडूवरती जातोय, उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथे धावचीतच्या स्वरूपामध्ये फटकावा लागला जातोय फलंदाजाला. धक्का क्रमांक 3 लागला जातोय केवाले टीमला. सन्मान जरूर केला जाईल. आणि विचार केला तर या षटकामधला अजून एका बॉलचा खेळ शिल्लक. सेट टार्गेट बॉल असेल अमोल. या सेट टार्गेट बॉलवरती एखादा मोठा फटका ठोकावा लागेल. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. मंगळ्या पारधी. शेवटचा अंतिम बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या इनिंग मधली. शेवटचा अंतिम बॉल हा ट्रॅकर बॉल होता. पूलमध्ये कन्वर्ट केला. डीप फाईंड लेगला शतरक्षक असणार. खराब फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आणि त्याच नंतर या 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. 2 धाव्यावरती इथे रोखलं जाईल. धाव मिळणार नाहीये. आणि त्याच नंतर या 2 धावा मिळतील फक्त. आणि सेट टार्गेट बॉलवरती 2 धावा आल्यात. धावांचा जर विचार केला फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये आणि 26 धावींची गरज आहे दामनवाडी टीमला.
विनंती असेल आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा पहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं महत्त्वाचं असेल. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच या टॉस करण्याकरिता. त्यानंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मान्यवरांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. अनंत खैर साहेब, त्यानंतर अनंत शीत साहेब धामणे, ज्येष्ठ नागरिक, आणि त्यानंतर दीपक निरगुडा, या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं बा. चांगली स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा, आणि अंतिम दिवसामधील पहिला सामना सुपर 12 मधील आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला दामनवाडी त्यांच्या विरोधामध्ये केवाले संघ फाईट करतोय. टीमची टोटल धावसंख्या 25 बनल्या. येणारे आता जर का आपण पाहायला गेलो तर 18 चेंडू, आणि त्यामध्ये 3 चेंडूंचे पॅनल्टी देखील दामनवाडी संघाला दिले गेल्या, आणि त्यामध्ये आता बनबाबा लागतील 26 धाबा. चला टॉस करण्यासाठी साई स्टार बेकरा संघाचा कॅप्टन आणि धामोळे संघाचा कॅप्टन लगेच या. इनिंग मध्ये टॉस करणं फार गरजेचं. टाइम सगळ्या टीमला अलर्ट असणार बघा. आजचा मेगा फायनलचा दिवस. त्याच नंतर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपली पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. अतिशय दमदार स्पर्धा पाहतोय. मोरबे परिसरामधली सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे खैरवाडीच्या माध्यमातून पाहिली जाते. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये काही ना काही वेगळं असतं. याही वर्षी सलग सगळ्याही मॅच 4-4 षटकाच्या खेळवल्या जातात, आणि ते अंतिम दिवसामध्ये काही थोडासा उशीर झाला होता दामनवाडी संघाला. त्यांच्या माध्यमातून उशीर झाला, आणि त्याचनंतर 3 षटकाची मॅच पाहायला मिळेल या सगळ्या आजच्या दिवसामध्ये. साई स्टार संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय, त्याचनंतर दामोळे संघाचा देखील कॅप्टन उपस्थित झाला. तर विनंती करते टॉस लगेच करून घ्या आयोजकांच्या माध्यमातून. तर विनंती करते मी, नानू सांबरे सर असतील आणि त्यांच्या सम्मेश शांताराम उघडे, एक अतिशय दमदार समालोचक, त्यांचं आगमन झालं. आपण देखील या व्यासपीठावरती. आणि त्याचनंतर उमेश मस्तूत समालोचक ते देखील आहेत, त्यांचं देखील आगमन झालंय. आपण देखील या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तर मी विनंती करतो याच गावचे दमदार व्यक्ती अनंता शेठ खैर यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. सेकंड मॅच आजच्या दिवसामधली सुपर 12 ची मॅच. एका साईडला साई स्टार बेकरा संघ, त्यांच्या विरोधात सूरज 11 दामोळे संघ. टॉस केला जातोय. अनंत शेठ खैर याच गावचे दमदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्ती. ऑन द टॉस सूरज 11 दामोळे संघाच्या बाजूने टॉस लागला. डिसाइडेड बॉल फर्स्ट. तर साई स्टार बेकरा टीमला फलंदाजी करायचे. दोन्ही संघाने रेडी राहायचं बघा. खेळाडू कक्षेमधूनच एंटर करायचं मैदानाच्या आतमध्ये. जाऊया सामना एन्जॉय करतात प्रेक्षक आलेल्या क्रीडा रसिकांचं, आणि त्याचनंतर प्रेक्षक मायबापांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 25 धाबा बनवल्यात. फर्स्ट इनिंग मध्ये 26 धाबांचा लक्ष ठेवलंय. स्ट्राईक इन वरती संघाचा कॅप्टन रमेश कडाळीला पाहतोय. स्ट्राईक इन वरती इन ऍक्शन मध्ये. नॉन स्ट्राईक इन वरती रमेश कडाळीला स्पीडअप पाहिजे बघा. 3 बॉलची पॅनल्टी, म्हणजे या षटकामध्ये रामदास जर विचार केला फक्त 3 बॉल फेकायचे आहेत, केवाळे संघाला 26 धावा बनवायचे आहेत. विचार केला तर दामनवाडी संघाला पहिला बॉलचा सामना करण्यासाठी संघाचा कॅप्टन रमेश कडाळी इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती पहिला षटक प्रगती पथावरती रामदासला पाहतोय. रनअप मध्ये हरताळा येतोय. 8-9 रनअप पावलाचा घेऊन चांगली गोलंदाजी करावी लागेल. विचार केला तर धावा डिफेन्स होतील की नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये चांगली स्पर्धा पाहताय आपण. फुल टॉस बॉल, नामी संधी होती. शॉर्ट मिडॉफचा फिल्डर आहे, चुकी करतोय. पुन्हा एकदा चुकी झाली, आणि त्याच दुसरी मध्ये कन्वर्ट धाव. डायरेक्ट जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला. कलेक्शन भरपूर चांगलं झालंय. पहिला रनआउटचा शिकार बनलाय रुपेश. बॅक टू द डगआउट.
मिनिटामध्ये 2 षटकं संपवायची, याच्याकडे लक्ष असू द्या. टाइम सेट केलाय बघा, टायमर इथे लावला गेलाय, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. आणि त्याचनंतर पहिला गडी बाद झाल्यानंतर आता नवीन खेळाडू आतमध्ये आलाय. विचार केला, 2 दाबेचा प्रयत्न केला होता, स्ट्राईक घेण्याचं काम केलं होतं रमेश कडाळीनं. स्ट्राईक मिळाली, परंतु नॉन स्ट्राईक यांचा खेळाडू थोडीशी रनिंग कमी पाहायला मिळाली आणि रुपेश कडाळे रनआउटचा शिकार बनला. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या जर विचार केला, 1 धावसंख्या पहिल्याच बॉलवरती. चांगला फुलटॉस बॉल होता, नामी संधी होती, परंतु 1 विकेट 1 रन मिळाली. फुलटॉस बॉल यावेळेस बऱ्याच वेळ चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक पाहू शकाल. मिड विकेटला सुक्रिया, अजिबात चुकी होणार नाही. संघाचा प्रमुख खेळाडू बॅक टू द डगआउट रमेश कडाळी. हा खेळाडू वरती आशा होती अमोल. तो खेळाडू फुलटॉस बॉल वरती बाद झालाय बघा. 2 फुलटॉस बॉल मिळाले होते. पहिला देखील फुलटॉस बॉल होता, परंतु रनआउटचा शिकार बनला होता रुपेश खेळाडू. आणि त्याच नंतर पुन्हा एकदा फुलटॉस बॉल फेकला. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुक्रियाच्या माध्यमातून. 2 बॉलवरती 2 सलग विकेट गेल्यात, 1 रनआउटच्या स्वरूपात आणि 1 सर्वात मोठी विकेट दामनवाडी संघाची रमेशची. टर्निंग पॉईंट ठरू शकेल. विचार केला, 26 धावा बनवायच्या तुम्हाला 3 षटकामध्ये. आता शेवटचा अंतिम बॉल या षटकामधला पॅनलाइज केलं होतं दामनवाडी टीम या संघाला, कारण विचार केला भरपूर उशिरानं पोचला होता आजच्या दिवसामध्ये. टाइम अलर्ट असणार बघा, जास्त वेळ खर्च केला तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये 1 अतिरिक्त फिल्डर आतमध्ये गावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या. केवाळे संघ जास्त उशीर करू नका. शेवटचा अंतिम बॉल, डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय सचिन कडाळीला पाहू शकाल. पहिला बॉल क्या बात आहे. आल्या ठोकलाय मिड विकेटला, त्या डोक्यावरनं येतोय ब्रँड षटकार. शेवटचा षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाचा विचार केला, शेवटचा अंतिम बॉलवरती मोठा फटका. टीम मीटिंग करायची नाही बघा. केवाळे संघ वारंवार विनंती करते, तुम्हाला 10 मिनिटांमध्ये 2 षटक संपवायचे, म्हणजे 3 बॉल पॅनलाइज होता. तुम्हाला आता 5च मिनिटं बाकी आहेत बघा, याच्याकडे लक्ष असू द्या. धावांचा विचार केला, शेवटच्या बॉलवरती षटकाराने 7 धावा खर्च केला. गोलंदाज रामदासनं जबरदस्त गोलंदाजी केली होती. 2 बॉलमध्ये फक्त अवघी 1 धाव खर्च केली होती आणि 2 विकेट मिळवल्या होत्या त्या गोलंदाजानं. आणि त्याच नंतर सचिन कडाळे आला होता, डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले आणि त्याच नंतर षटकार ठोकला. फक्त 4 मिनिटं बाकी षटक संपण्यासाठी. केवाळे संघाला वारंवार विनंती करतोय, जर का तुम्हाला टाइम मध्ये षटक संपलं नाही तर तुम्हाला शेवटच्या अंतिम षटकामध्ये 1 अतिरिक्त फिल्डर घ्यावा लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. सुक्रियाला पाहू शकाल, अतिशय दमदार गोलंदाजी सातत्यानं या खेळाडूच्या माध्यमातून अनेक मैदानावरती पाहत असतो आपण. आणि त्याच प्रकारे इथे 26 धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय गावदेवी केवाळा संघ. जबरदस्त गोलंदाजी राहिली, फलंदाजी झाली नाहीये, परंतु गोलंदाजी तिकड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात, ओव्हर द विकेट, फुल शॉट, जबरदस्त फटका, चेंडू थांबणार नाहीये. आणि इथे हिट विकेट म्हटली जाईल बघा. हिट विकेट, काय घडलं, फटका चांगला सजवला होता. आणि त्याच नंतर डावखुऱ्याचा फलंदाज गणेश आंबीर 0 धावसंख्येवरती बाद झालाय. डीजे पहिल्याच बॉलवरती अमोल जर पाहिला, फटका जबरदस्त टोकला होता, परंतु अंतिम क्षणाला
पाय लागला एसट्यानं आणि आपली हिट विकेट सोडावी लागली. बाद झाला खेळाडू तिसरा आणि त्याच नंतर नवीन खेळाडू एंटर झाला मिडल ऑर्डर साठी. सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा खेळाडू नंदू, या खेळाडूला पाहू शकाल एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील या फलंदाजानं जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि त्याच नंतर धावांचा जर विचार केला 7 धावा स्थिर धावसंख्या पाहायला मिळतात. 26 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये. 19 धाबींची गरज. 11 बॉल 19 धाब्यांचं समीकरण. चला टाइम आला फक्त 3 मिनिटं बाकी. 5 चेंडू फेकण्यासाठी आता 3 मिनिटं बाकी आहे तुम्हाला फक्त. स्ट्राईक एंड वरती नंदू कडाळीला पावतोय. 5व्या क्रमांकावरती आलेला खेळाडू सोडून दिला. यावेळेस एसटी रक्षक माध्यमात चुका होतात. नशिबाची साथ, नशिबाचा पंजा मिळालाय. इट इज वाईट बॉल आणि मिळतील 4 धावा म्हणजे टोटल 4+1 म्हणजे नशिबाचा पंजा मिळालाय. धावा कशा येऊत पण येणं फार गरजेचं असतील बघा. धावसंख्येचा जर विचार केला 12 धावा धावपलकावरती. धाव फलकावरती गोलंदाजी शैलीवरती आक्षेप घेतलाय. ऑन स्क्रीन वरती चेक केला जाईल आणि त्याच नंतर बॅटच्या अगदी रडार मध्ये चेंडू होता, त्याला पाठवले लॉंगॉनच्या प्लॉट मध्ये. 6 धावा मिळाल्या. आल्या षटकारानं सुरुवात केली आहे. अमोल मगाशी उल्लेख केला होता कालच्या दिवशी या खेळाडूनं देखील 2 षटकार टोकले होते आणि त्याच नंतर आजच्या दिवसामध्ये देखील षटकारानं खातं वैयक्तिक ओपन केले आपल्या संघासाठी. जबरदस्त बॅटिंग. कारण विचार केला रमेश सारखा खेळाडू 0 धावसंख्येवरती 1 धावसंख्येवरती बाद झाला आणि त्याच नंतर रुपेश कडाळ देखील बाद झाला. गणेश सारखा खेळाडू बाद झाला आणि त्याच नंतर मिडल ऑर्डर साठी आलेला फलंदाजी बॅटमधनं चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सामना पूर्णपणे खुला केला. 18 धावा धावपलकावरती. ब्लॉक लाईनचा बॉल होता, हलक्यातनं टॅप केला. 2 धाब्याचा प्रयत्न होईल की नाही? 2 धाब्याचा प्रयत्न. फेकी खराब. 2 धाबा कन्वर्ट केल्या जातात. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी पाहायला मिळाली आणि या इथे 2 धावा मोजाव्या लागतील केवाळे संघाला. धावपलकाचा जर विचार केला 20 धावा धावपलकावरती अवघ्या 6 धाब्यांची गरज. येणारे बॉल असतील 9. समीकरण फक्त 6 धाब्यांचं उरलंय. एकतर्फे सामना मी म्हणेन आता निघून चाललाय. कारण ज्यावेळी नंदूने षटकार टोकला त्यावेळी पूर्णपणे एकतर्फे सामना निघून गेला होता. वाईड बॉल फेकला. 4 धावा मिळाल्या. पंजा मिळाला नशिबाचा. ब्लॉक लाईनचा बॉल होता. लॉंगाचा क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत अजून 1-2 धावा. चोरटी धाव. नजरहाटी दुर्घटना घटी. अगोदर फेकी केल्या जर कदाचित 1 धाव वाचली असती, परंतु खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळते घमदेवी केवाळे संघाच्या माध्यमातून. 22 धावा धावपलकावरती. 2-2 धावा घेऊन आपला संघाचा विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागलाय. धामणवाडी संघ लेट आलाय पण थेट आता काम केलंय धामणवाडी संघानं. 4 धाबींची गरज येणाऱ्या 8 बॉल मध्ये. फटका चांगला यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक. आता मात्र सिंगल आले या बॉल वरती. 3 धाबींची गरज. पूर्णपणे सामना खुला केलाय. खराब गोलंदाजी राहिली सुक्रियाच्या माध्यमातून. तितकंच चांगली गोलंदाजी राहिली परंतु क्षेत्ररक्षकांना साथ देखील दिली नाहीये या षटकामध्ये. आणि पुढची टीम लगेच पुढच्या संघाने लगेच तयारीत राहायचं बघा. त्यामुळे संघाला क्षेत्ररक्षण करायचंय. त्याच नंतर फलंदाजी करायची 6 स्टार भेकरा संघाला. आपण खेळाडू कक्षेमधूनच एंटर करायचं बघा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा खरं तर नियम आहे. अतिशय दमदार स्पर्धा. मुरबे परिसरामधले एक नामवंत स्पर्धा पाहतोय आपण मित्रांनो. 8 चेंडू 3 धाबींची गरज. फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू नाहीये परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंगॉन मध्ये. मिळेल 1 सिंगल धाव. अवघ्या 2 धाबींची गरज. पूर्णपणे एकतर्फे सामना निघून गेलाय. ओव्हर समाप्त झाले. सेकंड स्पेलचा खेळ समाप्त झालाय. धावा विचार केला धावांचा तब्बल 24 धावा धावपलकावरती. देऊया डीजेला संधी.
6 चेंडू आणि 2 धाबींची गरज स्ट्राईक एंड वरती. सचिन कडाळीला पाहतोय आपण. पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केले होते या खेळाडूनं. 6 धाब्यानं खातं ओपन केलं होतं आपलं. फटका चांगला एम एस धोनी स्टॅनला फिनिश केलाय. सुपर 6 मध्ये दाखल झालेली पहिली टीम पाहायला मिळाच्या पहिल्या सामन्यामध्ये दामेनवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्डलक गावदेवी केवाळे संघ. आणि त्याच नंतर आजच्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये दाखल झालेली पहिली टीम ठरली जाते दामनवाडी संघ. तर विनंती करतोय नेक्स्ट सामना असणार सूरज 11 धामोळे संघ त्यांच्या विरुद्ध साई स्टार बेकरा संघ. लगेच आपण सूरज 11 धामोळे संघ मैदानामध्ये उतरा आणि शतरक्षण लावून घ्या. तर आलेल्या प्रमुख पाहुण्याचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. हॅलो, निश्चित आपण पाहतोय मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या दिवसांमध्ये पाहुण्यांच्या लोट गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय. तिथून मात्र पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. आज गावचे दमदार नेतृत्व आदरणीय अनंता शेटकर या पाहुण्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन की आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. चांग्या कवटे साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असत्या मात्र इथून अनंत शेटकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राची परंपरा मित्रांनो आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं मात्र इथे मान्यवरांचा यथोचित मान केला जातो. अनंत शेठ खैर साहेब, मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पम आणि आज स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. अनंत शेठ खैर याच गावचे दमदार नेतृत्व. त्याचनंतर सन्मानित केला जाईल अनंत शेठ निरगुडा, ज्येष्ठ नागरिक. थँक्यू अमोल. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट लो स्कोरचा जवळपास सामना होता परंतु चांगली फलंदाजी केली येत होती. नंदू या खेळाडूनं 4 चेंडूमध्ये 11 धावा जरूर केल्या होत्या परंतु लो स्कोरचा सामना असल्यामुळे ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं संघाचा कॅप्टन रमेश कडाळी ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्यानं 6 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली, 2 विकेट मिळवल्या आणि तोच खेळाडू ठरला या सामन्याचा सामनावीर. तर विनंती करतोय रमेश कडाळी आपण ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी लगेच या. थँक्यू प्रकाश. त्यानंतर सन्मान केला जाईल अनंत शेठ शीत धामणी गावचे दमदार नेतृत्व आपण पाहतोय. अगदी तरुणांच्या गळ्यातील ताईक ज्याच्याकडे सातत्यानं आपण पाहतोय. गतवर्षी देखील या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं योगदान राहिलं होतं. अनंत शेठ साहेबांचं त्यांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अनंत शेटकर यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असत्या मान्यवरांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा. अगदी धामणे गावाच्या डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहतोय, अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस खऱ्या अर्थानं सातत्यानं ज्यांना आपण पाहतोय आणि अगदी या स्पर्धेला आज त्यांनी वेळेत वेळ काढून भेट दिली. साहेब तुमचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पान, स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. त्याचनंतर सन्मान केला जाईल दीपक शेट निरगुडा यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. ते सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की अनंत शेटकर साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हाताना मात्र इथून दीपक शेट निरगुडा साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. अगदी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं बेकरी गावाचे डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी नेहमी मोलाचं योगदान मिळलं जातं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब पुन्हा एकदा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द मॅच तर बघा रमेशने इथे सांगितलं आहे की नंदू कडाळीला सामनावीरची ट्रॉफी द्या आणि नंदू कडाळीला विनंती करते आपण या ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी अतिशय दमदार खेळ, कारण मिडल ऑर्डरसाठी हा फलंदाज आला होता अमोल, ज्यानं 4 चेंडू सामना केला, त्याच्या बॅटमधला 11 धावा पाहिल्या आणि तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर नंदू कडाळी.
थँक्यू प्रकाश. सामन्याला सुरुवात होईल आजच्या दिवसामधील सुपर 12ची दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला पण पाहतोय 6 स्टार 11 बेकरा, त्याच्या विरोधामध्ये सूरज 11 दामोल्या. या दोन संघांमध्ये लढाई आपण पाहतोय 3 षटकांचे सामने, ज्यासाठी केला होता 8 तास तो दिस बाबा गोड. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग, प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जोडला जातोय. त्यांचंही करूया मनपूर्वक सरचे स्वागत. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू फेकून झाला. पहिल्या चेंडूवरती संघिक अकाउंट ओपन केलं. 1 या धावसंख्येने गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक आदळण्यासाठी आयन भगत गोलंदाजी मार्कवरती प्रचारित करण्यात आला गेलं. 2 सलामी वीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साईडला जयेशला आपण पाहतोय, सोबतीला प्रसाद आबाली. हे 2 नामवंत फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अनेकदा स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, मात्र या स्पर्धेसाठी कुठल्या रीतीने खेळ केला जाईल याकडे आता पाठीराख्याच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. लुवर फुलटस होता, समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑनला शतरक्षक तैनात. या उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल फक्त न फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावपलकेवरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जाईल. मेन ऑफ द मॅच ट्रॉफी निश्चित तिथे दिली जाते. फार चांगला खेळ राहिला. खेळाडूच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी त्याला देखील भरभरून शुभेच्छा. मॅच तितकीच महत्वाच्या मैदानाच्या आतमध्ये. प्रसादसाठी यावेळी पहा पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळाली होती, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जर का आपण पाहायला गेलो तर बॉल चाललाय लॉंग स्टॉप लिझन बायच्या स्वरूपात मिळतील 4 धाबा. असेल येस, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो आहे आणि इथून मात्र 300 पंचांकडे जरूर रेफर केले गेले. स्क्रीनवरती निश्चित चेक केला जाईल गोलंदाजी कुठल्या रीतीने केली जाते, तर त्याच्याकडे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. नयन भगत गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. ह्यावेळी पहा फर्निचर डिस्ट्रॉय केला जातो आहे. इथून मात्र परतावा लागेल फलंदाजाला. धक्का लागेल पहिला टीम 6 स्टार 11 बेकरा टीमला. प्रसाद आबालिया यावेळी बाद होतोय. चांगला चेंडू रिलीज केला होता गोलंदाजानं. अगदी चेंडूच्या स्टॅनवरती आदळला जातो आणि इथून पहिला धक्का बेकरा टीमला लागला जातो. महत्वाची विकेट. सलामीला आलेला फलंदाज जरूर आपण पाहिला होता प्रसाद आबाली, ज्याच्याकडे क्षमता सातत्यानं आपण पाहतो. मोठे फटके खेळण्यासाठी याही फलंदाजाला सातत्यानं ओळखला जातो, मात्र यावेळी संघाला नाराज करतोय. नेक्स्ट प्लेयर लगेच रेडी ठेवायचे पार्ट डगआउट मध्ये. 6 स्टार 11 बेकरा संघ विनंती असेल संघाच्या संगणकाला की आपला नेक्स्ट खेळाडू जो असेल तो लगेच केला रेडी ठेवायचंय डगआउट मध्ये. पहिला धक्का लागला जातोय 6 या धावसंख्येवरती 6 स्टार 11 बेकरा टीमला. स्वप्नील आबालीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या विरोधामध्ये सूरज 11 दामोळे हा संघ फाईट करतोय. अंतिम 6 मध्ये दाखल होण्यासाठी लढाई आपल्याला पाहायला मिळतो. एका चषकाचा हकदार कोणता संघ बनणार त्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 वरती 1 धक्का 6 स्टार 11 बेकरा टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. प्रवीण हबाली हे नाव सध्या चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं. या गावाचा उबलता सितारा अगदी गोलंदाजच्या बळावरती, मात्र ज्यानं आपलं नाव मोठं उंचावरती नेऊन ठेवलाय तर प्रवीण सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाहुण्यांचं शुभ आगमन जरूर आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेसाठी. अगदी आपण जरूर पाहिलं होता की शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग जरूर आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदी पाहुण्यांची अल्लोट गर्दी मुख्य व्यासपीठावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो ही स्पर्धा म्हटली तरी या पंचक्रोशीमधील एक मोठी स्पर्धा सातत्यानं ज्याच्याकडे आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग मात्र आज मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचंही करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामनाही तितकाच महत्वाचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी राजकीय क्षेत्रामध्ये असलेलं अग्रेसर नाव एकनाथ शेठ देशेकर पाहुण्यांचं इथे तुझीत शुभ आगमन होतोय. मी मान्यवरांना विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं पाहुण्या जर का आपण विचारायला गेलो
तर ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होत्या ते पाहुण्यांचं शुभ आगमन या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी राजकीय क्षेत्रामध्ये असलेले मोठं नाव आदरणीय खऱ्या अर्थानं आपण निश्चित पाहू शकाल एकनाथ शेठ देशेकर या साहेबांचं इथे यथोचित शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. साहेब तुमचं पुन्हा एकदा जे वागेश्वर चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंचांना विनंती असेल आपण सामना लगेच सुरुवात करायची. पंचांना विनंती असेल आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची. टीमची टोटल धावसंख्या 6. धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकामधील 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल तरी विनंती असेल भिकरा संघाला की आपण जे काही आपला एस पंच चला धामोळे संघ आपण लगेच शतरक्षण सजवा पहा. धामोळे संघाच्या संघटनाला विनंती असेल की आपण शतरक्षण लगेच सजवून घ्यायची पहा. 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतो. ज्या अनुषंगाने जरूर आपण पाहायला गेलो तर पहिल्या षटकावरती जबरदस्त फटकेबाजी पाहिली होती. एका साईडला जयेशला आपण पाहिला होता, त्याच्या सोबतीला फलंदाज प्रसाद आबालीला आपण पाहिला होता. प्रसाद मात्र इथून संघाला नाराज केला जातोय. त्याच्या बॅटमधनं धावा पाहायला मिळालेला नाही आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला गेलो तर एक विकेट देखील गेल्या. प्रसाद आबाली इथून बाद झालाय आणि प्रवीण आबाली आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयेश आणि प्रवीणला आता चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रथमतः नाणेफेकी हारलाय. 2 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ संपला जातो. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्यावरती खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा बोलबाला जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग जरूर या स्पर्धेसाठी जोडला जातोय. या परिसरामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा खऱ्या अर्थानं आम्ही निश्चित पाहतोय. पंच काय झालंय? सामन्याला जरूर सुरुवात होईल. या विलचा चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वरतील वाईड चेंडू डावेच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 7 वरती पोहोचला जातोय. गोलंदाजी मार्क वरती इथून नवीन गोलंदाज वापरण्यात आला गेला. गोलंदाज आपण पाहू शकाल निकेशला आपण पाहतोय. निकेशला आता 2 चेंडू फेकावे लागतील. मात्र 2 चेंडू कुठल्या रीतीने फेकले जातील याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजर जरूर पाहायला मिळते. 10-12 पावलांचा रणप जरूर या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र चांगली गोलंदाजी केली जाईल का? फटका सुरू आहे. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा फटका पाहायला मिळतो. एका टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रवीणच्या बॅटमध्ये येतोय पहिला चौकार. नंतर बावशेठ गडगे आणि त्याच नंतर भगवानजी खैर आणि त्याच नंतर संतोषजी खैर यांचा शुभ आगमन झाले. आपण देखील या व्यासपीठावरती तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अप्पर कटचा देखणा स्ट्रोक पाहायला मिळतो. शतरक्षक नाही. बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक प्रवीणने ठोकलाय. हा दुसरा चौकार. 4 धाबा.
दामोळे संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. पहिल्या षटकाचा बादली खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या 15, ज्यामध्ये प्रवीणची लाजवाब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी 2 चेंडूवरती 2 चौकार मारत असताना मात्र टीमची टोटल धावसंख्या 15 वरती पोहोचली. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा सामना जरूर पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज इथून वापरण्यात येतोय. सुनील येतोय गोलंदाजी मार्क वरती. सुनील मध्ये आपण पाहतोय आता गोलंदाजी मार्क वरती प्रचारित करण्यात आला गेला. मात्र सुनील आता कुठल्या रीतीने गोलंदाजी करेल याकडे दामोली संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 15 धाबा आल्या होत्या, 1 विकेट जरूर आली होती. मात्र या षटकावरती आता कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल हे पाहणं तितकाच महत्वाचं असेल. समोर आपण पाहतोय जयेश मसाळे, एक मोठं नाव आहे सध्याच्या घडीला. जयेशसाठी खोला टाकलेला चेंडू अगदी आपण पाहतोय समोर खेळाय, गोळीच्या वेगानं बॉल चाललाय. ब्लॅक स्क्रीन जवळ येतोय चौकार, जयेशनं ठोकलाय. या इनिंग मधील पहिला दमदार चौकार, 4 धाबा. चौकारच्या मदतीने मात्र सांघिक अकाउंट आपण जर का पाहायला गेलो तर 19 वरती पोहोचला जातोय. तर मोठाले फटक्यांची सुरुवात केली. जयेश मसाळे एका साईडला फलंदाजी करतोय. सोबतीला प्रवीण आवालीच्या बॅटमधनं धावा पाहायला मिळतात. खोलबट टप्प्याचा बॉल त्यावरती केलाय वार. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जयेशनं ठोकलाय. षटकामधील पहिला माहिती 6 धावा षटकार. दरवाढीच्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल केला जातो. आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती जयेश मसाळे पहिल्या षटकावरती प्रकाश शांत होता. आता त्याच्या बॅटमधनं दाबाला सुरुवात केली. षटकाराच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. 25 वरती पोहोचलाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटना फटका सजवलाय. शतरक्षक तैनात. शतरक्षकाच्या आवाका बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. जयेश मसाळे ऑन फायर, 6 धाबा. जे आता गोलंदाजावरती तुटून पडला जातोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केले जात आहेत. मोठे फटक्याच्या आतषबाजी मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळतोय. जयेशला आपण पाहतोय या फलंदाजाचा मागाशी उल्लेख केला होता. लांब लचक षटकार मारण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज. आता त्याच्या बॅटमधनं धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला केला जातोय. शतरक्षक तैनात. या दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. नाही इथून मात्र परवीननं जरूर नाकार केला. तोपर्यंत मात्र फक्त मिळेल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. 32 वरती पोहोचला जातोय. 3 षटकांचा सामना. 45 ते 40 धावा बनवावा लागतील आणि तो प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक जसं प्रगती पथावरती आलं प्रकाश, त्यावर ते आक्रमण करायला सुरुवात केली. जयेश मसाळेच्या बॅटमधनं लगातारचे 2 षटकार पाहिल्या आणि पहिल्या चेंडूवरती एक चौकार लगावला होता. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स मात्र 2 चेंडूवरती कुठल्या रीतीने फलंदाजी केली जाईल आता पाठीराख्याच्या नजरा जरूर बेकऱ्या संघाची आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण आबाले आलाय. त्यानं आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात मात्र चौकारानं केली होती. तो सध्या स्ट्राईक एंड वरती अपरकटचा फटका केल्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटला प्रश होतोय चेंडू. एस्टांच्या मागे पकडला जातोय. जल संपुष्टात येतोय. प्रवीण हवालीचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय. 32 वरती 2 धक्के. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दिल्ली पण आपण पाहू शकाल. मात्र प्रवीणच्या बॅटमधनं चांगल्या दाबा जरूर आपण पाहिल्या होत्या. त्याच्या बॅटमधनं लगातारचे 2 चौकार आले होते.
त्याचनंतर आता प्रवीणला देखील बाद करण्यात यश येत आहे. गोलंदाज पण पाहते गोलंदाजी मार्क वरती सुनीलच्या माध्यमातून या वेळी सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटची कडा जरूर लागली होती. षटक क्रमांक दुसरं संपलं जातोय. 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना साई स्टार 11 बेकरा संघ पोहोचलाय 32 वरती 2. त्याला धामोळे संघ पण स्पीडअप घ्या. कॉर्पोरेट मध्ये सामना खेळवायचा. लगेच शतरक्षण लगेच सजवायचे पहा. 32 धावा धावफलकेवरती 2 विकेट आणि त्यामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहतोय. जयेश एका साईडला गोलंदाजावरती तुटून पडलाय. जयेशचा विचार केला 5 मध्ये 18 वरती खेळतोय. सोबतीला दिलीप आद्यापर्यंत 1 चेंडू पेस केलाय. मात्र 0 धावसंख्येचं योगदान जरूर टीमसाठी दिलाय. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय. महेश भगतला आपण पाहतोय. आता महेश वरती कुठल्या रीतीने फलंदाजी केली जाईल याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा पाहायला मिळतील. तर महेशचा विचार केला तर चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडनं आम्ही जरूर पाहिल्या. मात्र आता या षटकावरती कमबॅक केला जाईल का? गोलंदाजाला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण धावसंख्येचा उच्चांक जर का आपण पाहिला तर आतापर्यंत 32 वरती पोहोचला जातोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बेकरा संघ भरपूर टॉस होता. गॅप भरपूर मोठा आहे. मिड विकेटला उडवला जातोय. एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. अजून एक चौकार फलंदाज जयेश पसाळीच्या बॅटमधनं. बारापाडा संघाचा संघनायक तन्वी 11 चिंचवली संघाचा संघनायक दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती टॉस करण्याकरिता. सुपर 12 मधील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला बारापाडा संघ रवीचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल सुरेशचा संघ तन्वी 11 चिंचवली. या 2 संघांमध्ये एक मोठी लढत पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया मॅच कडे. सामना तितकाच महत्वाचा आहे. जयेश सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती आक्रमण करतोय. यावेळी पंच आम्हाला सांगतील की हा वाईड चेंडू आहे. उजव्याच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. 37 वरती पोहोचला जातोय. जबरदस्त फलंदाजी जयेशच्या बॅट मध्ये पाहायला मिळतात. 6 चेंडू मध्ये ज्यानं 22 धावा बनवल्यात. अद्यापर्यंत मात्र चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं. जसा महेश भगत गोलंदाजी वरती आला मात्र त्याच्यावरती चौकारानं स्वागत केलं होतं जयेशनं आणि इथून मात्र पुन्हा एकदा तयार आहे. जयेश साठी खोलला टाकलेला चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वन्स अगेन खराब शतरक्षण पाहायला मिळतो. अगदी शतरक्षक जरूर चेंडूवरती आला होता. चेंडूने उसळी घेतली. त्याच नंतर चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेसाठी जयेशच्या बॅट मधनं अजून एक चौकार. त्याचनंतर आपण पाहतो याच गावाचे पत्रकार खऱ्या अर्थाने किसन शेठ पारधी यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. आज शेवटचा दिवस या स्पर्धेमधील आपण पाहतोय मित्रांनो आणि शेवटच्या दिवसांमध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आपल्या समोर खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी जोडला जातोय. वन्स अगेन अजून एक मोठा फटका आणि इथे मात्र जर आपण पाहायला गेलो तर पंचांची इशाऱ्याची वाट पाहणं बाकी. इट्स 4 रन. अजून एक बॅक टू बॅक तिसरा चौकार पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक लगवत असताना फलंदाज जयेश पसाळे. पंच चौकार असेल. इट्स ओके. 4 धावा आल्यात. 4 धावेने संघ पुढे वाटचाल करतो धावफलकेवरती. 45 या आकड्यावरती पोहोचला जातोय. आता मात्र खोला टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज जयेशला आता शांत केला जातोय. या रीतीची गोलंदाजी करणं मित्र म्हणून महत्वाचं होतं दामोली टीमच्या गोलंदाजांना. जयेशचा विचार केला अनेक मैदानावरती अनेक स्पर्धेमध्ये या फलंदाजांना आपल्या नावाची छाप सोडल्या. मात्र याही स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ दाखवलाय. आजच्या दिवसामध्ये जयेशसाठी खोला टाकलेला पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक येतोय. उचलणार फेकणार आणि तोपर्यंत मात्र दुसऱ्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि तर मात्र पंचांचं बोट अवकाशाकडे जातोय आणि इथून धक्का लागला जातोय. साई स्टार 11 बेकरा टीमला परतावं लागेल फलंदाज दिलीपला. बारापाडा संघाचा संघनायक विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या टॉस करण्याकरिता. तन्वी 11 चिंचवली संघाचा संघनायक आमच्या समेत जोडला गेलाय. तर बारापाडा संघाचा संघनायक आपणास विनंती असेल आपण शेवटचा पुकार असेल पहा अन्यथा आपल्याला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याकडे लक्ष असू द्या. पहिल्या सामन्यामध्ये दामनवाडी संघाला जरूर पेनल्टी मिळाली होती.
3 चेंडूंची पॅनल्टी आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आली होती, तरी देखील तो सामना मात्र दामनवाडी संघाच्या माध्यमातून जिंकला गेला होता आणि सुपर 6 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. मॅच कडे जाऊया. मॅच तितकीच महत्वाची. षटकामधील जर आपण पाहायला गेलो तर शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र इथून टार्गेट सेट बॉल कुठल्या रीतीने केला जाईल. या वेळचा चेंडू सुरेख चेंडू हाताळला जातोय. असं वाटलं होतं की हा चेंडू सोडून दिला जातोय, मात्र तोपर्यंत पाहायला गेलो तर पंचांनी पाहिलं आणि त्याच नंतर हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना साय स्टार 11 वांगणी बेकरा संघ पोहोचताय धापलकेवरती 46 या आकड्यावरती. स्क्रीनवरती जरूर पाहिला हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. येणारे 18 चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज असेल उत्तरार्धामध्ये दामोळे टीमला. टॉस करण्याकरिता आम्ही विनंती करतो अनंत शेटकर यांच्या पवित्र शुभ हातानं मात्र इथे टॉस केला जाईल. अगदी आपण पाहतोय आजच्या दिवसामधील ही तिसरी लढाई पाहायला मिळेल सुपर 12ची. तन्वी 11 चिंचवली त्याच्या विरोधामध्ये 12 पाडा रवीचा संघ. या दोन संघांमध्ये टॉस जरूर केला जातोय. एक मोठी लढत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील लढत देत असताना आणि इथून टॉस जिंकला जातोय 12 पाडा संघ. डिसिजन कळमा आणि लगेच खेळाडू कक्षाकडे जाऊन थांबायचा आहे. सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.